जय दत्तराज Thank you.
Prabhu
आजचा हा 4था दिवस आहे सप्त्यातला आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामाडाकडं गावकऱ्यांनी सुपूर्द केली. ठीक आहे. पण खरंच आज किंवा एवढंच नसून भगवान शिव परमात्म्याच्या जवळचे गणगंधर्व आहेत आणि आज या पिंपळगाव नगरीमध्ये गायनासाठी गंधर्व चालेत की काय म्हणून या गुणीजन मंडळाच्या चरणावर प्रथमतः नतमस्तक आणि त्यानंतर जशा प्रकारचा ज्या टाइमला ग्रस्त आश्रमामध्ये गुरु महाराज अडकले आणि त्या ग्रस्त आश्रमाच्या माध्यमातून काढून आणण्यासाठी शिष्याने मदत केलं. चलो मचिंदर गोर काया, चलो मचिंदर गोर काया. ज्या टाइमला आणि त्या ठिकाणी गोरक्षाने पकवाज वाजवला आणि पकवाजाच्या माध्यमातून आवाज येत होता महाराज चलो मचिंदर गोर काया. राजविलासामध्ये मग्न होते. त्या टाइमला ध्वनी शिष्याची कानावर आली. गुरु महाराज दचकलेच महाराज वाजितोय कोण वरदन. अशा प्रकारचे आमचे मारुतराव महाराज यांच्या चरणावर याचनेनं आणि शिष्टमती माझी माता, शिष्टमती माझी पिता, भेन भाऊ उचलता शिष्टमती माझी सर्वाचे जीवप्राण असणारे महाराज यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. त्यानंतर ज्यांनी आज या ठिकाणी महाराज वारसा चालवला. आज कारेगाव मठाचं भूषण संप्रदाय आहे आणि आमचे मठपती ब्रह्मचारी महाराज आनंदगीर गुरुवारी महाराजाचा वारसा चालवणारे आज तुम्हा मला लाभले आणि माझ्या कीर्तनाला लाभले. भाग्य याच न्यायले नसून आमचे बेलदारचे शिवभक्त पारायण बेलदारावून आले. त्याच न्यायने आमचे भागवताचार्य महाराज कोटाळकर पहिलं कीर्तन होतं. जावाई बापू धन्यवाद. त्याच न्यायने आमचे कारेगावचे मामा स्वाध्याय बंधू दत्तभक्त पारायण आमचे प्रल्हाद पाटील. त्याच न्यायने आमच्या फाट्यावरचे राहणारे आमचे चंद्रमामा आमचे टेलर सर्व महाराज बाहेर जाऊन आलेली सर्व भक्त मंडळी. कशासाठी हिंग ये ये हो ये आपलं फोटो कीर्तन करते म्हणा काय ना सगळ्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून त्या ठिकाणी महाराज कीर्तनाकडे येऊ आपण. खरंच मला काही कळत नाही हो, काही कळत नाही.
भगवान परमात्म्याकडे मागणी होती, मागावं भगवान परमात्म्याकडे, भगवंता तुझ्या अंगणात तुझ्या दरबारात कुठेतरी खेळायला मला जागा द्यावी. मागणं मागावं महाराज भगवंताकडे. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करणार आहे, पण आम्ही तिथपर्यंत जाण्याची व्यवस्थाच लावणार. म्हणून अभंग कुणाचा आहे? बाळगुरु महाराजाचा आहे. काय सांगतात बाबा? निशिदिनी करावे आनंद सम्राण, तेने जन्म मरण दुःख जाय. मग आम्हाला लागलेला भवर जाते कशा? सांगतो थोडं प्रेमानं भजन करा. दत्ता प्रभू ज्या टाइमला भगवंताने 4 पदार्थाची उत्पत्ती केली, 4 पदार्थाची उत्पत्ती करत असताना काय काय उत्पन्न केलं? पदार्थ म्हणजे पदार्थ. जीव दैवता प्रपंच परमेश्वर ही उत्पत्ती करत असताना कोणाच्या स्वाधीन होतो, कोणाकडे जन्माला आले आणि कशा रीतीने जन्माला आले? भगवान परमात्म्याची ही मूळ माया आहे. आणि मूळ मायेच्या सानिध्यामध्ये 4 लेकरं जन्माला आले महाराज. जीव दैवता प्रपंच परमेश्वर. पण अवघड आहे माय बापू, मला बोलता येणार नाही. तुमचं लेकरू आहे, तुमचा नातू आहे, उद्धारण करणार म्हणजे क्षमा कशाला मला ही विश्वास आहे. पण यही जन्माला आल्यानंतर बरोबर ज्या टाइमला महाराज कुणाला काय करतो? मडके घडवतो. मडके घडवल्यानंतर लहानही घडवतो, मोठेही घडतो, त्याच्यावर मोठे घडतो, त्याच्यावर लहानही घडवतो. पण पहिल्यांदा प्रायश्चित्त देतो. पहिल्यांदा प्रायश्चित्त देतो आणि प्रायश्चित्त दिल्यानंतर प्रायश्चित्त त्या ठिकाणी भोगून जर पक्का राहिला तर तो माझा, अन्यथा नाही. सरपंच जमा करतो. सरपंच की सरपंच? हा सरपंच. मी 4थी शिकलेले आहे. मला दीर्घ स्वर काना मात्र हे सुस्वर गायतात का नाही? विशी धेड माहिती म्हणून मायबापू हे त्या ठिकाणी प्रायश्चित्त दिल्यानंतर वेगळे वेगळे महाराज त्या ठिकाणी बाबा ब्रह्मदेवाने दत्त भगवंतांनी त्या ठिकाणी प्रत्येकाला निर्माण केलं. प्रत्येकाचा डोसके सारखा आहे. विचार वेगळा. कोणाच्या काही असं पण प्रत्येकाचा देह सारखा आहे, पण रक्ताचा गट वेगळा. ज्या टाइमला ही निर्मिती करत असताना जीव दैवता प्रपंच परमेश्वर निर्माण झालेले अनेक कामाला लागले. कामाला लागत असताना जीवाची उत्पत्ती करू लागले महाराज. कीर्तन थोडस अवघडच आहे. काय पहिल्यांदा कीर्तन 360 कीर्तन केलं ते वेगळेच. कुठे केल्या? नावाचा गावाचा बेपत्ता बोबडं एकटंच घुरायला पडलं. एकटंच सगळ्या साधू जनाचा, संत जनाचा, मायबापाचा, माझ्या आनंदजी महाराजाचा, माझ्या गुरुवर चंद्रशेखर महाराजाचा आशीर्वाद आहे. अरे मागायचं आहे गुरु महाराजाकडचं माग. दुसऱ्याकडे अनेकदा साधन नाही देण्यासाठी. असं नाही. मग ज्या टाइमला हा जीवन सेवा प्राप्त होतोय, मला कीर्तन सांगता येत नाही.
कीर्तन म्हणजे काय? झोपल्या चिट्या तसं नाही माय बाप. हा, या देहामध्ये झालेले तण काढून टाकणे कीर्तन. देहाचं तण काढावं लागतं मला. सांगतो पुढं थोडं प्रेमानं भजन करा. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता म्हणून या जीवाची धारणा जेव्हा होत असते, या जीव त्या ठिकाणी माईत प्रकट होत असते. प्रकट होत असताना होऊ लागलं काय आम्हाला कळे ना. कळे ना माय बापू, हो कळे ना. आम्ही उगाच त्या ठिकाणी थाटून राहतो. उगाच थाटून राहतो. 49 दिवस त्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती या पुरुषाच्या देहात होती माय बापू. या ब्रह्मांडात होती. या ब्रह्मांडात 49 दिवसाला उत्पत्ती होत असताना आहाराच्या द्वारे किंवा फळाच्या द्वारे किंवा वाऱ्याच्या द्वारे या ब्रह्मांडात थांबतो. या ब्रह्मांडात या ब्रह्मांडातून जेव्हा त्याला वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज माईच्या देहात प्रवेश करतो. माईच्या देहात त्या ठिकाणी प्रवेश करत असताना 279 दिवस माईच्या देहामध्ये हा प्रवेश थांबतो. सांगतो थोडं प्रेमानं भजन करा. म्हणून असं महाराज काहीतरी ठीक आहे. कुठं म्हणतात आहे ना, मूळचा स्वभाव जाईना. लोकांना काही कोणाला काही म्हणायची, पण तसं नाही. ज्या टाइमला जीवाची उत्पत्ती पहिल्या महिन्यामध्ये भगवान परमात्म्याने हे शिर निर्माण केलं, एवढ्यावर भागलं का? नाही. दुसऱ्या महिन्यामध्ये भुजा निर्माण केला, भुजा. तिसऱ्या महिन्यामध्ये पोट निर्माण केलं भगवान परमात्मा. चौथ्या महिन्यामध्ये हातपाय निर्माण केलं आणि 5व्या महिन्यामध्ये हाडा आणि शिरा निर्माण केलं. 6व्या महिन्यामध्ये कान उघडे ठेवून ऐका माय बापू, ही वाज आले मला बी. 6व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्वचाने रोम तयार केलं आणि 7व्या महिन्यामध्ये परिपूर्ण हा देहाची वाढ होऊ लागली. 8वा आणि 9वा महिना राहिला. 8व्या महिन्यामध्ये 9व्या महिन्यामध्ये या जीवाला त्या ठिकाणी महाराज महागल्या जन्मामध्ये मी होतो कोण, आलो कुठं, अडकलो कुठं, करू लागलो काय, हे स्मरण होऊ लागले मला. स्मरण होत असताना जीव माईच्या देहामध्ये बंदीखानेमध्ये ओम शोम नावाच्या शब्दाचा जप होऊ लागला. कळते की मला तर कळलं, तुम्हाला काय बघ. ज्या टाइमला याच्यावरूनच त्या ठिकाणी मोबाईलची निर्मिती झाली म्हणालो. जवळ बोलायला सुरुवात केली की नाही मधून म्हणायला सुरुवात करत असताना मला तेवढ्या संदर्भामध्ये बघा, केवढ्याच आहे घ्या हो, केवढ्याच आहे घ्या. त्यातलं का कर्मधर्म होऊ नको म्हणा. 50,000 रुपयाचा मोबाईल राहा आणि पाटील खिशातून तोटाच काढायचा. मोबाईल पडलेले ध्यान नाही. दुसऱ्याला सापडा, ते बी व्यक्ती हुशारच राहते घेणार.
आमच्या सगळ्याला कळतेच काय झोक्याला होय आणि त्याच्यातलं काढून घ्या. ऐकून लावा. हॅलो 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 बोला ना आम्हाला. हा जीवदशा ज्या टाइमला भगवान परमात्म्याने ही कारण टाकलं या मोबाईल मध्ये बोलायला सुरुवात केली. बोलायला सुरुवात केल्यावर खरं आहे गड्या मला आता मात्र पण ज्याला ही प्रायश्चित्त द्यावं पक्क करा. कुणाला पक्क केलं मडक्याला तसे याही मडक्याला कच सांगितलं महाराजांनी पक्क करा. पक्क करा कस करा म्हणजे इथे या ठीक शिक्षा द्यावा या जीवाला. का देवा शिक्षा म्हणून या जीवाला उलट टांगलं माहिती आहे देहामध्ये. उलट टांगल्यावर झालं काय महाराज. नाथ महाराज सुंदर सांगतात महाराज मला भजन येईना पण बोलता येते. कार्ड आहे मध्ये कार्ड कार्ड हा कार्ड पण बोलता येते. गावाच्या वरत एक बाबूळ खाली शेंडावरी मूळ त्यासी आले 3 फळ निर्गुण पोरी तुला तमात संता घरी निर्गुण पोरी तुला तमात संता घरी. काय गमत सांगतो तुला प्रेमाने भजन करा. दत्ता प्रभू म्हणून त्या ठिकाणी मला सर्व प्रायश्चित्त घेऊन लागलं टांगलं आणि त्या ठिकाणी 79 दिवस 279 दिवसापासून ओम सोम नावाच्या शब्दाचा जप झाला. जप झाल्यावर तेव्हा म्हणायला सुरुवात केला देवा या बंदीखान्यात किती दिवस ठेवता हो देवा किती दिवस ठेवता. देवालाही महाराज कृपाळू आहे. देव कृपाळू आहे कन्मळू आहे दयाळू आहे. आता विसरणार एक वेळ कारिया दुखावे गरे एक वेळ कारिया दुखावे गरे एक वेळ कारिया या जीवाने भगवान परमात्म्याकडे महाराज कापणूक करू लागली. कापणूक करू लागत असताना महाराज एक वेळ आठवीने तुझे पाय ज्या टाइमला कर्मभूमीवर त्या ठिकाणी महाराज प्राप्त झाला
देवानी उपकार केला या जीवावर मला, पण आम्ही उपकाराची जाण ठेवलो नाही, म्हणून जाण ठेवलं नसल्यामुळं आम्हाला वेळोवेळी सांगतात. काय सांगतात? अभंगाच्या पहिल्या चरणात निशिदिनी करावे आनंद स्मरण, निशिदिनी करावे आनंद स्मरण, निशिदिनी करावे निशिदिनी करावे वारंवार त्या ठिकाणी महाराज जागा करतात. का जागा करतात महाराज? काय गरज होती का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती संतांचं त्या ठिकाणी महाराज कार्य आहे. पण वेळोवेळी तुम्हाला मला मार्गदर्शन करतात. बाबा नामाला विनमुख होता कामा नाही महाराज. पण किती करा म्हणले निशिदिनी. आम्ही करू लागलो का? नाही महाराज, नाही. का केलं नाही? का करणं हल्या? इथं त्या ठिकाणी महाराज आम्हाला अवघड. पण आम्ही आलो कशासाठी? पाटील कशासाठी आलो? कुठं? मृत्यूलोकात आलो. कशासाठी आलो? गावाची कशासाठी आलो?
सरपंच साहेबांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. म्हणून बापू आज हे इतरक्त खर्च करण्यासाठी मिळालेला नाही हो. तुम्ही आम्हाला सांगतात महाराज भवरोगाचं दुःख झालंय, भवरोगाचं दुःख त्या ठिकाणी औषध घ्यायचं झालं. एकदा महाराज म्हातारी बिमार पडली आणि म्हातारी बिमार पडल्यानंतर 2 पोरं होते म्हातारीला. माय बापू इथं म्हातारी नसली तर बरा, पण 2 पोरांनी डॉक्टर साहेबांकडे नेलं. महाराज आमची आई बिमार पडली हो साहेब, आई बिमार पडली. साहेबांना तपासली महाराज, शुगर किती, बीपी किती, रक्त किती, म्हातारी का बिमार पडली असं 3% असतं महाराज. डॉक्टर लोकांनी काय काय बघतात हो, अगोदर काय बघतात नागपुरी करा रक्ताचं प्रेशर किती आहे या देहाला नकही बघतात ना. रक्त कमी झालं असं तर माणसाला चक्कर येते, बसून उठले की अंधार येते डोळ्याला. डॉक्टर ओळखीतात नाही. आता डॉक्टर झाल्यावर आम्ही दवाखान्यात गेल्यावर आमचा बघल्या रोग कळाव. आम्ही काय तुम्हाला कसं व्हायलंय, कसकीच व्हायलंय, कसं होते कसकीच, कसं होते कसकीच, कसकीच व्हायलंय. आम्ही सांगवलं की महाराज चक्कर आली, बसून उठले की हात पाय दुखाले. सांगले महाराज म्हातारी बिमार पडली, म्हातारीला औषध द्या. डॉक्टर महाराज यायला 70-75 वर्षाची म्हातारी आहे, अशक्तपणा आलेला आहे. आणि डॉक्टरने इंजेक्शन दिलं महाराज आणि टॉनिकची बाटल दिली. हलवून बाजवा, थोडस लक्षात घ्या माझ्या बापू, रोग का कमी होईना. हलून बाजवा मला महाराज, हलून. 2 पोरं होते, म्हातारीला आणलं घरला महाराज. घरला आणलं, शिशी ठेवलं. आईला म्हणलं आई काय बापू झोप, मला बाजू. झोपलं महाराज. तिकडून एका पोरानं हात पाय धरलं, इकडून एका पोरानं हात पाय धरलं. काळा झो झो जमलं तर महाराज हलून बाजू. लट 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 खाली म्हातारीला महाराज. म्हातारी म्हणाली मरतो र नाही, औषध पाजवत आहे, हाणून पाजवा मला डॉक्टरना. आमचं डोकं आहे काय, संत महात्म्याने सांगितलं बाबा नामाला खंडन पडू दिले.
म्हणून मग हा नाम जपल्यानंतर काय होतोय वर पडलिया चुकलियावर मग फेरा पुढे महाराज औषधाचा गुण म्हणालो आम्ही कुठं पडलिया आ विदेत पडलिया मायेत पडलिया आणि काय करत बसले महाराज असे काही एक दिवस गेले करीत राहिल्या काम धंदा बांधत राहिल्या घर म्हाड्या वेड्या सांगित बसल्या खुशालपणा पुढे राहिले यमधाम नरधे येईना पुन्हा सदा पुढे काम सावध वैरी प्राण्या हे आनंदाचे नाम बापू इथं आले तर आम्ही ये बांधलो 3 मजली बांधलो काय म्हणायचं म्हणून आम्ही या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आलो नरदेह मिळाला कशासाठी कुस्ती खेळण्यासाठी कोणा संघ येमा संघ महाराज येमा संघ कशी कुस्ती खेळायची तर दुसरी अभंग नरदेह मिळाल्यानंतर कुठं मिळाला कर्मभूमीत मिळाला कर्मभूमीत मिळाल्यावर महाराज तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याने प्रत्येक जीवाची निर्मिती तुमच्या आमच्या समोर ठेवली विचार करा माय बापू प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी येम देवतांनी घाला घातला काही चाललं नाही जीवाचा अन्यथा काही चाललं नाही कुठल्याही प्रकारची कुस्ती खेळण्यासाठी ताकद मिळालेली नाही प्रतिकार करता आला नाही म्हणून असं एक त्या ठिकाणी भगवान परमात्मा निर्माण केला आम्हाला
इतकाही जीवावर त्या ठिकाणी यमाला विजयी कमावला आणि प्रत्येक जीवाला मला त्या ठिकाणी प्राभूत व्हावं लागलं. काय करायचं यम ऐकत नाही. जवळ मला जायचं नाही त्या विषयाकडे. आतापासून 60 वर्ष तेच केले. 15 वर्ष व्हायला की महाराज 15 वर्षात काय केलंय. कमळाचं फुल काय करायलंय आता मग. आणि पंजाब होत तेव्हा तुमचा हात होत तेव्हा काय केलं. मला त्या विषयाकडे जायचं नाही. असं नाही. विजय केव्हा कोणाचा होईल असं नाही. प्रत्येक जीवाला विचार करा. प्रत्येक जीवाला तुमच्या मागच्या समोर भगवान परमात्म्याने प्रत्येक जीवाला जिवंत ठेवलं. प्रत्येक जीवावर हल्ला झाला आणि भगवान परमात्म्याने आतोनात जीवाचं काळ करावा आणि त्या ठिकाणी देह झिजवावा आणि लेकराला खारका खाऊ घालावा. दूध पाजवा. 1,00,000-1,00,000 रुपयाची म्हैस घ्यावा आणि माय फाटच्या पारी उठून तूप करून बाब्याला खाऊ. आणि हुंड्याच्या कुस्त्या आल्या लंगोट खैचून बाब्या महाराज आणि जाऊ. आणि गेल्यावर डाव जिंकला तर माझ्या बाप्पाला आनंद आणि पडल्यावर मग आम्ही डाव जिंकायसाठी आलो. भगवान दत्तप्रभूने तुम्हा आम्हाला आनंद नामाच्या खारका दिल्या. बापू नरदेह मिळाला आणि आम्ही आनंद नामाच्या खारका खाल्यानंतर यमावर विजय जमवतोय. आम्हाला म्हणत जमना आले. आम्ही या खारका खाली त्याचा विचारच करणार आणि खारका खायचा आम्हाला जिरतात त्या खारका होय. आणि ज्यांनी त्या ठिकाणी विचार केला 6 महिने त्या ठिकाणी महाराज बांधून ठेवलं. बांधून ठेवून एवढा मोठा ढोक टाकलो मोरी महाराज. आणि मुला मेलो तर चालल चालल मेलो तर चालल पण या पाल्याला हात लावणार नाही महाराज. या पाल्याला हात लावणार. आणि मानवाने विचार केला महाराज दिसले तिथे जाईल चुटकीवर तरी खाण्याचे सोडणार नाही. चुटकीवर अरे 4 पायाच्या जनावरांनी त्या रात्रंदिवस तंबाखाच्या वावरात बांधून ठेवलं. देह जावो अथवा राहो दरड भाऊ पांडुरंग मला महाराज या गाडवा खरं नाही महाराज. पण आम्हाला चुटकी संत तुम्ही माय बाप कृपावंत द्या तंबाखूला तुला म्हणून आम्हाला डाव जिंकत आलं का नाही. आम्ही काय व्हावं लागतो नामांकित व्हावं लागतो नामधारक व्हावं लागतो. आलमा प्रभू भास्वनाला ज्या टाइमला उपदेश करतात नामधारका हा संसार रूपी सागराचा जो गाडा आहे अविद्या माया आहे. मायेवर मात केली पाहिजे. आणि महाराज ज्यांनी त्या ठिकाणी जन्माला दिला ना त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आम्ही नामचिंतन कसं करावं महाराज कळणार नाही माय बापू. आम्हाला आमच्या डोळ्यावरती झोप उडाली नाही. आणखी आम्ही झोपीतच हो महाराज. आम्ही आहारी गेलो. कोणाच्या आहारी गेलो महाराज? काम क्रोध मद मच्छर दम अहंकार यांच्या आहारी गेलो महाराज. सुंदर सांगतात महाराज पण आम्हाला कळलं ना. पण एवढ्या संदर्भामध्ये असं आहारी गेलो महाराज तर उग मनुच झाले हो आम्ही. मनुच झाल्या संसार सागर दुस्तर भ्रांती मूळ माया पडळ
कैसा उतरू मी पहिली पार देवा तू येई मला ये ना मागला मोरी मोरला सागर बाधारे भक्तीची सागर बाधारे भक्तीची सागर बाधारे भक्तीची भक्तीच्या सांगडीवर बसावं लागतो. घालून प्रभू नामाची सांगड जाऊ पलीकडा जय जय करा धडपडा जय जय. म्हणून बापू आपल्याला डाव जिंकायचा आहे. मग कसं जिंकत आहे तो महाराज पैलवान झाल्यावर मी एकदा महाराज पैलवानच झालतो. गेलो पण होत्या डावाला आणि तेव्हा होते महाराज नारळची कुस्तीमध्ये. कुस्त्या चालू झाल्या पाटे कुस्त्या चालू झाल्या दुसऱ्या पैलवानाची कुस्ती बघितलं आणि कुस्ती खेळत असताना त्या पैलवानानं मुंडाच मारलं महाराज. मुंडा मारल्यावर उलटून मुनीवर पडलं. कोणी फेक आले कोणी आईस्क्रीम लावाले तोंडाला गेली मांडून बघलं ये बघलं फिरलं कर कोणी महाराज नको बाबा म्हणलं. पण असं होते का महाराज. म्हणून नामांकित राहिलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे. आम्ही दत्ताचे दूत देवाचे दूत उपडू काळाचे दात. आमच्यात एवढी ताकद आली. जगा काल खाये आपल्याला यमासंग कुस्ती खेळायची तर या पद्धतीने कुस्ती खेळावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात येते फायदे जातीचे येरत गबाळ्याची काम नाही. आम्ही महाराज त्या ठिकाणी येरत गबाळ्याने राहिलो पण एक कुस्ती पण त्यांच्या
म्हणून आम्ही या ठिकाणी ज्या टाइमला आमची उत्पत्ती असताना सुद्धा भगवान परमात्म्यानं सह्य केलं आणि आजही त्या ठिकाणी महाराज सह्य करतात. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या आजही भगवान परमात्मा सह्य करत असतात. कोण याच्या सत्य हाले झाडाची पाना कोणाच्या सत्याने बोलतो महाराज चाले हे शरीर कोणाची साचे चाले हे शरीर कोणाची साचे चाले हे शरीर कोणाची साचे चाले हे शरीर कोणाची साचे
बापू असं नाहीच महाराज. मंजुळी साळुंकी बोलत असे वाणी वाघिवी तो धनी तोच निराळा. म्हणून आमचं या ठिकाणी आम्हाला एकच साधन सांगतात, तर नामाशिवाय गत्यंतर नाही महाराज. नामाशिवाय गत्यंतर. आम्ही जे कार्य करू लागलो पण आमचा त्या ठिकाणी आम्ही विसरता कामा का नाही. कशाची गरज आहे महाराज. येऊन नरदेहा व्यर्थ जातील वाया, शरणादी जावे जावे सद्गुरूच्या पाया, शरणादी जावे जावे सद्गुरूच्या पाया. म्हणून बाळगुरु बापूजी महाराज गुरुविना संसार तरू नये जाता म्हणून सांगतात. आम्ही या जर देहाला आल्यानंतर आम्हाला गुरुची गरज आहे महाराज. पण असं पण गुरु करावा लागतो, पण विचार करावा लागतो. आणि एकदा जर गुरु स्वीकारला आमचं तसं राहते महाराज. गुरु तिकडे नाही असं नाही. अवघड वाटेल कोणाला, जड वाटेल कोणाला. एकदा हे काय सांगू गुरुच सांगू महात्मा. अगोदर दृष्टांत सांगतो मग सिद्धांत सांगतो महाराज. कळेल. गुरु केल्यानंतर बराचसा काळ निघून गेला. शिष्याची भेट गुरुला नाही, गुरुची भेट शिष्याला नाही. माय बाप शिष्य जरा खमंग होती ती माहिती झाली गुरुला. जेव्हा गुरु दीक्षा घेतलो ना तेव्हाच वारंवार कानावर ऐकण्यात गेलं. अरे आता तुमचा शिष्य बरा आहे, भेटायला गेलते की असं नाही. गुरुने विचारच केलं महाराज. जावच गड्या म्हणलं, लईच मोठेपणा सांगाले पाटलाचा. जावच म्हणलं महाराज. गुरुने घोडी घेतली. म्हणजे शिष्याच्या घरला आपण जर समजा पायदळ जर गेल्या किंमत कमी होते. आपण गुरु महाराज बा घोडीवर बसले गुरु महाराज आणि शिष्याच्या घरला आले. शिष्यानं बघितलं, देवदत्त देवदत्त बापू, देवदत्त देवदत्त बापू, देवदत्त देवदत्त झाला. पाद्यपूजा झाली, सर्व कार्य आटोपलं. हिवाळ्याचे दिवस. गुरु महाराजांची पूजा करत असताना शिष्याने शाल पांघरून घेऊन पूजा करत होते महाराज. हिवाळा होता. आता आहे की हिवाळा आहे. त्याने गुरु महाराजांनी शालीकडे बघितलं आणि विचार करायला सुरुवात केली. आपलं घोडं ₹1,00,000 आहे आणि ₹2,00,000 शाल आहे. आता शिष्याकडे जर ₹2,00,000 शालीची मागणी करायची झाली तरी वेगळ्या पद्धतीने करावं लागल. काय करावं म्हणलं गुरु महाराजांनी विचार करतात आणि शिष्याला सांगितलं, बापू जी. गुरु महाराज होता आदरानं बोलायला पाहिजे. आमच्याकडे जे हा शब्द लयाला जाऊ लागला. सासूबाईने जर सुनबाईला हाका मारत, सुनबाईने जी हा आवाज द्यावा. वडिलांनी लोकांना हाका मारत, लोकांनी जी हा आवाज द्यावा. मालकाने नौकराला हाका मारत, नौकराने जी हा आवाज द्यावा. काय काय आमची संस्कृती. जी होकार दिला शिष्यानं. पंचफळ आले म्हणले महाराज. गुरु महाराजांना पंचफळ आणा, पंचफळ आणा. पाण्याचा तांब्या आणा, पाण्याचा तांब्या आणा.
गुरु महाराज त्या ठिकाणी आडव्यान उभ्यान तिडव्यान रेगा मारल्या महाराज. कुकाच्या हळदीच्या पाण्याच्या पट भरलं. लिंब आणा 2-4 लिंब आणले महाराज. कापलन भरलं महाराज तेवढ्या संदर्भामध्ये. चालले म्हणून सुरुवात केली महाराज. आता वाट गुरु महाराज मागू लागले. गुरु महाराजापेक्षा शिष्य हुशार तो जोडीत लागले तो. शिष्या घरातच गेला. काय करालीस पार्वती? काही नाही. जी म्हणली का महाराज? अय गुरु महाराजाच्या अंगात आलंय शाल मागाले. 2 लाख रुपयाची शाल हाय. आणता मी तिकडून आणलंच महाराज. गुरु महाराज कसे पट भरले तसं शिष्याही पटच भरले. अल्लाहू अल्लाह है, अच्छा तो रसूल है, जंगली तो पीर है, बड़ा तो पाण है. अल्लाहू अल्लाह है. शाल घ्या घोडी द्या, शाल द्या घोडी द्या. जमलं का महाराज? जमलं का महाराज? म्हणून घेती घेती नरका जाते याला म्हणतात ना बापू. ना असं या ठिकाणी संसार करूनच तर असं केलं आमचा संसार तिथपर्यंत जाईना. काय करावं लागतं महाराज? गुरु हा संत कोळीचा राजा. तेथे प्राण विसावा माझा. आमचा प्राण विसावा कसा होतो कळावा लागतो महाराज. काळाने झडप घातली त्या टाइमला कळालं कोणाला? कळावं लागतं. ब्रह्मांडाला बती लागली उजेड कसा पडला. उजेड कसा पडला आणि कोण्या गुरुला शरण मी जाऊ विश्रांत जीवाला. मैनावती सांगे गोपीचंद राजाला बाळा गुरु कर देहाला. 700 शिष्य समुदाय महाराज 700 स्त्रियाचा समुदाय गोपीचंद राजा सोबत. आईचा आदेश वेदाचा आदेश आहे. आईचा आदेश ईश्वराचे आदेश आहे.
700 बायका त्या ठिकाणी महाराज गोपीचंद्राच्या माईच्या आदेशाप्रमाणे नाथपंथाची दीक्षा स्वीकारली. नाथपंथाची दीक्षा स्वीकारल्यानंतर गोपीचंद्राच्या अंधकरणामध्ये आठवलं कौडबंगाल देशामध्ये आपली बहीण आहे, बहिणीला भेटावं. कारण आता आपण राज्य राहिलो नाही. कौडबंगाल देशामध्ये गेले. जात असताना मुखामध्ये नामावळी चालू आहे गुरु महाराजांची. कानिफनाथ महाराज त्यांचे गुरु होता. तेवढ्या संदर्भामध्ये जाऊ लागले. जाऊ लागत असताना गावाच्या गावखरी गेले. सगळ्यांनी बघितलं महाराज. आताही बघाले महाराज झाले बघले गाडी वाढले झाले महाराज. कौडबंगाल देशामध्ये गावखरी गेल्यानंतर बातमी कळाली. गोपीचंद राजा होय काय ग एका गोसाई झाले. लोक म्हणायला सुरुवात केल्यावर तेवढ्या संदर्भामध्ये चंपावती बहीण तिलकचंद राजाची सून तिथपर्यंत वार्ता कळाली. वार्ता कळाल्यावर दासदासी सांगितले बाई साहेब तुमचे दादा गोपीचंद राजे नाथपंथाची दीक्षा स्वीकारली आणि गोसाई झाले तर झाले पण तोंड तिकडी ठेवले नाहीत. आमच्या राजवाड्यात आले. इतर लोक निंदा करतात माय बाप पण आम्ही इकडीच भुसकाळ्या खाल्या. पण आम्हाला कळलं नाही महाराज कुठं गेल्या आमचं हित होते. संत थोडं प्रेमान भजन करा. मला काय सांगायचं आहे अगोदर दृष्टांत सांगितलं पुन्हा सिद्धांत सांगायचा. मला सिद्ध करून दाखवायचं आहे गुरु काय करतात कळेल मग आपण. तेवढ्या तिलकचंद राजाच्या दरबारामध्ये कळालं आणि दासदासीला सांगितलं कोण नाथपंथाची ज्याने दीक्षा घेतली गोपीचंद राजे. माझ्या बहिणीला भेटायचं होतं. हो बहिणीला भेटायचं होतं. बहिणीला भेटवा. सेवक लोक तिलकचंद राजाकडे गेले आणि राजसाहेबाला त्या ठिकाणी सांगितलं महाराज चंपावती नावाच्या बहिणीचा भाऊ आलेला आहे. नाव गोपीचंद राजे आहे पण आता नाथपंथाची दीक्षा घेतली आणि भगवा अंगावर आहे. तिलकचंद राजाला अवघड वाटलं. आमचा राजघराणा कळालं नव्हतं का तेव्हा दत्त भगवंतांना राजा जलदनाला उपदेश केला. राजा येदूला उपदेश केला. अलग राजाला उपदेश केले महाराज. राज्य लोकांना उपदेश केला. तशा प्रकारचा तिलकचंद राजाला वाटलं आम्ही राज्य लोक नाथपंथाची दीक्षा स्वीकारली आणि आमच्या दरबारला आलं महाराज यायला नको होतं. सेवकाला सांगितलं बाबा त्याचा आधार किती ते तिकडेच करा. तेवढ्या संदर्भामध्ये महाराज जेवायची व्यवस्था गोपीचंद राजाची घोड्याच्या शाळेत लावली. जेवायला गोपीचंद राजा घोड्याच्या शाळेमध्ये बसलेले आहे. पण जमाना काही लोकांना राहते महाराज. ते बघा गंमत छन्नी म्हणालो. छन्नी माहित आहे की किशोऱ्याच्या घरी राहते छन्नी. ते मोठी छन 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 वाजते. आमच्या संरक्षणाची छन्नी आमच्या घरातली छन्नी गुणांना बसत ना हो नंद म्हणालो.
सांगतो थोडं प्रेमानं वजन करा माय बापू. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता जाऊन सांगितलं महाराज नंदनला. आणि त्या राज दरबाराला खिडकी चंपावती नावाची बहीण गोपीचंद राजाची. आणि नंदनबाई सांगाली, हिंग बघा की तुमचा दादा काय लाज नाही जरा, इतकी मोठी दाढी आणि घोड्याच्या शाळेत बसून खायला. बहिणीला सांगायला कोण नंदनबाई सांगाली. बहीण बघितलं महाराज, बहिणीनं बघितलं. बहिणीच्या अंतकरणात अवघड वाटलं. दादा अंतकरणात म्हणू लागली, दादा अरे नाथपंथाची दीक्षा घेतला, देहाचं हित केला, पण असं तरी दुःख माझ्या डोळ्याला बघायला नव्हतं दादा, नव्हतं दादा. पण महाराज बाकीचे लोक गुणानं बसना, अनेक वल्गना करू लागले. हो अनेक वल्गना करू लागत असताना तेवढ्या संदर्भामध्ये महाराज बहिणीच्या अंतकरणात दुःख झालं आणि बहीण त्या ठिकाणी खोटीची संशय काढलं आणि देहाचं बलिदान केलं. हो बलिदान केलं. घोड्याच्या शाळेमध्ये 2 घास दिलेलं तिलक चंद्रराजांनी आणि गोपीचंद राजांनी खाऊन झोपलेलं होतं. पहाटच्या प्राणी गलबला सुरू झाला गावात. गलबला सगळ्याला वार्ता कळाली महाराज, वार्ता कळाली. एवढ्या नाही महाराज चंपावती देह समर्पण केला. हो भावाच्या विषयी काय सांगायचं. सांगतो थोडं प्रेमानं भजन कर. दत्ता प्रभू एवढ्यावर भागलं नाही महाराज. चंपावतीला त्या ठिकाणी स्मशान भूमीकर काढण्यात आलं. स्मशान भूमीकर काढण्यात आल्यावर त्या टाइमला त्या ठिकाणी भावाने बघितलं. स्मशान भूमीमध्ये नेले आणि चंपावतीला सरणावर ठेवत असताना महाराज गोपीचंद राजांनी आदिरकार असताना बोलायला सुरुवात केली. राजे माझ्यासाठी माझी बहीण त्या ठिकाणी देहाचं बलिदान केलेले आहे, पण मी जे नाथपंथाची दीक्षा घेतलेली आहात, आमचा नाथपंथ गोसाई धर्म हा साधा नाही. अनादी कालापासून चालत असलेला हा आमचा संप्रदाय आहे. माझ्या बहिणीला मी उठवणार आहे. फुकून देता कामा नाही महाराज, कामा नाही. राजे लोक राजांना म्हणलं आमच्या मृदंगाचार्यासाठी महाराज काही होतेच. त्याने म्हणले हे भाई कलर आहे, हे भाई कलर काही म्हणतात म्हणजे लोक. दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता काही म्हणतात म्हणलं महाराज. आणि याला बरोबर म्हणा, बरोबर म्हणा आणि काढून द्या म्हणलं महाराज. फुकता कामा नाही. माझ्या गुरु महाराजाला बोलून आणतो आणि माझ्या बहिणीला उठवतो. त्याला काढून महाराज गोड बोलून काढून दिलं आणि चंपावतीला अग्निसंस्कार दिला. चंपावती खाक झाली. ज्ञान मंत्राच्या नावाचा जप केला, आरोहण झाले ज्ञान मंत्रावर. कोण? राजे गोपीचंद नाथपंथाची दीक्षा शिकवलेले बाबा महाराज. नवनाथामध्ये जाऊन बाबा साबरी विद्येचा प्रकार आहे, सगळाच कळावा लागतो. अंतकरणामध्ये गुरु महाराजाला कळालं, जालिंद्रनाथ महाराजाला माझा शिष्य येऊ लागलेला आहे, प्रसंग अवघड पडलेला आहे, माझ्या नावाचा होकार दिलेला आहे, जाणं कर्तव्याचं आहे माझ्या शिष्याच्या असतं.
गुरु महाराज सुद्धा व्यान मंत्राच्या आरोहण केले आणि निघाले महाराज. शिष्याची आणि गुरुची भेट झाली. शिष्याला झालेला वार्ता सांगितलं महाराज. वार्ता सांगितल्यानंतर शिष्याने गुरु शमशान भूमी जवळ आले. शमशान भूमी जवळ येऊन त्या ठिकाणी महाराज बघितलं. झालं काय? राख झाली महाराज. राख चंपावतीची. तिथं भागवताचार्य बसून आता महाराज. अवघड जाते आम्हाला बोलायला. ठीक आहे का? नॉलेज ठीक आहे. पहिलीच मुलं देशी देणं माहिती आहे. ठीक आहे. म्हणून जालिंदरनाथ महाराजांनी शमशान भूमीवरती चंपावतीची झालेली राख हातात उचलली आणि संजीवनी नावाच्या मंत्राचा जप केलं आणि महाराज आकाशी मार्गाने फेकले गेले. जिवंत चंपावती महाराज शमशान भूमीतून उठले आणि तिलकचंद राजाच्या समोर नेलं आणि उभा केलं. सुनबाईला बघितलं सासऱ्यानं. पाहतोय दोन साधू होत. वैराग्याचे महामेरू होत. काय महाराज, ज्याच्या अंगावर वैराग्य प्रतीक आहे ना, आतूनही तेवढे जेवायला असतो आणि बाहेरूनही तेवढी जेवायला असतो महाराज. कदाचित हा हिंदू संप्रदायावर या हिंदू समाजावर जर त्या ठिकाणी महाराज अत्याचार जर होत असेल, आमच्या प्रवीणगिरी महाराजांसाठी बाळ ब्रह्मचारी राहतात आणि समाजाची झुंज देतात महाराज. झुंज हा वैराग्य आहे खडतर. म्हणून वैराग्य खडतर अवस्थेमध्ये चंपावतीला जिवंत केलं. तिलकचंद राजाच्या समोर उभा केलं. राजांनी महाराज साष्टांग दंडवत घातलं. सुख झाली महाराज. पदरात घ्या. काय सांगू संताची अवकार, कायचा संताची उपकार, काय सांगू संताची उपकार. बदली आपला जीव जरी ठेवल्यावर तर संतांचे परोपकार फिटत. एवढे अतोनात संतांचे उपकार हात. म्हणून बापू इतर भटकता गुरुच्या नामावर विश्वास ठेवा आणि महाराज वेळोवेळी न विसरता नामचिंतन करा माय बापू. म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा सगळ्याच्या चरणावर समर्पित करून, माझ्या आनंदगिरी महाराजाच्या चरणावर समर्पित करून, माझ्या गुरु महाराजाच्या चरणावर समर्पित करून जेच काही झालेली येणे वाकोडा गाईन दास तुझा होईना या न्यायनं त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न केलो, बोलण्याचा प्रयत्न केलो. जर कदाचित मागले शब्द मोरी गेले असतील, मोरले शब्द मागाले असतील, उद्धारांतकरणाने मला क्षमा करावी. मला पदरात घ्यावं की पदरात घेतं की ओटीत घेतात असे नाही ना. त्या ठिकाणी जय आनंद जय दत्ता प्रभू दत्ता, जय दत्ता प्रभू दत्ता.
या ठिकाणी चाल मारुतराव चव्हाणकर समोर म्हणतील बापूजी गुरु